आज आपण या ठिकाणी माहूर गडावरती रेणुका मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या पुरुषोत्तम महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूरदूरवरून लोक या ठिकाणी भाविक या रेणुका मातेच्या दर्शनासाठी येते. आपण काय सांगसाल? आपण मनामध्ये आनंद तर झालाच, पण आमच्या हिंदू देवतांचं आता इथलं जर रेणुका मातेचं जर म्हटलं तर महाराष्ट्रातलं एक महत्वाचं देवस्थान असूनही या ठिकाणीची जे सुविधा भाविकांना जे इथं पाहिजे ती सुविधा नाही आहे. आणि याकडे खरंच आमचे गड किल्ले असतील, आमचे देवस्थान असतील, यांच्या शासनाने यांचा काहीतरी उद्धार करायलाच हवा. आणि या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याची सुद्धा सोय सुविधा या ठिकाणी नाही आहे, याबद्दल काय सांगता? या ठिकाणी पाण्याची सुविधा नाहीये. या ठिकाणी खरं पाहता हे जे आपण पायऱ्यानं जे वरी जातो, अनेक ठिकाणी एवढं जे ऊन आहे, या कडकडाच्या उन्हामधून आमचे भाविक वरी जातात. इथं चांगल्या प्रकारचं टीनचा असेल किंवा बांधकाम झालं पाहिजे. पायऱ्याचं जे वरी जाताना बांधकाम झालं पाहिजे. त्या ठिकाणी जागोजागी फॅन किंवा कूलर बसवले गेले पाहिजेत. आणि एवढ्या महाराष्ट्रातून लांब लांब येतं तर इथे एखादा अन्नछत्र देखील उभा करायला काही हरकत नाही. पण एवढे भाविक येऊनही या ठिकाणी सरकारची बघण्याची भूमिका दुर्लक्षी दिसते. आतमध्ये जे दर्शन घेतल्या जाते ते दर्शन मात्र असं लोटल्यासारखं लोकांना दर्शनाचं आता एवढ्या लांबून येऊन जर दर्शन जर एक 5 सेकंदात 7 सेकंदात जर दर्शन म्हटलं तर ती जराशी शोकांतिकाच आहे. आल्याच्या नंतर एक समाधानकारक इथल्या भाविकांना दर्शन व्हायला पाहिजे. सोयी सुविधा वाजून थोडस एवढं मोठं तीर्थक्षेत्र आणि एवढ्या मोठ्या देवीच्या दर्शनाला खूप राज्यातून, इतर राज्यातून भाविक येतात, तर त्या मानानं सोयी सुविधा ट्रस्टच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी आमची एक महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने आमची भूमिका आहे. आणि हा उन्हाळ्याचा दिवस आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. काय वाटतं तुम्हाला? काय सांगा? पिण्याच्या पाण्याची एक मूलभूत गरज आहे आणि ती गरज पूर्ण झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे.